भारत माता म्हणजे कोण हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडियाच्या माध्यमातून तर चळवळीच्या माध्यमातूनही सांगितलं आहे। आणि हा यज्ञ पेटत असताना जी लोक ही इंग्रजांसोबत होती, जी लोक स्वातंत्र्याच्या विरोधात होती, ज्या लोकांनी आम्हाला इंग्रजांचं राज्य कबूल आहे मात्र समता बंधुता सामाजिक न्याय अशी व्यवस्था आम्हाला नको आहे अशी म्हणणारी माणसं आज केंद्रात आणि राज्यात सत्तेवर बसलेली आहे। आपण संविधान स्वीकारलं आणि 52ला पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले। त्यांचा उल्लेख इतिहासात आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि त्यांच्या योगदानामुळे त्यांचा जे संबोधन आहे, 11 वर्ष जेलमध्ये राहिलेले, आपल्या संपत्तीतला मोठा हिस्सा हा राष्ट्र निर्माण करता राष्ट्राला अर्पित करणारे, दान करणारे असे पंडित जवाहरलाल नेहरूंना इतिहास, त्यांची नोंद फाउंडर ऑफ द नेशन अशा अनुषंगाने इतिहासामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची नोंद आहे। त्यांच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्रीजी हे देशाचे पंतप्रधान झाले। दुष्काळाचा संकट सावट आणि अशा वेळेस सतरंजीवर झोपून एक वेळ स्वतः उपाशी राहून त्यांनी अन्न जे आहे त्या अन्नाच्यावर एक मूलभूत स्वरूपाचं देश स्वयंनिर्भर झाला पाहिजे ते स्वप्न बघितलं। तर दुसरीकडे आपल्या सरहद ज्या आहेत, सीमा ज्या आहेत त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे या अनुषंगानं लाल बहादूर शास्त्रींकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांची प्रतिमा आणि त्यांचं योगदान हे मूर्ती लहान पण कीर्तिमान या व्यक्तिमत्वाच्या अनुषंगानं जय जवान जय किसान हे संबोधन आणि हा त्यांचा कार्यक्रम आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो। आणि त्यानंतर इंदिरा गांधींचा कार्यकाळ हा एक ओजस्वी कार्यकाळ। या कार्यकाळामध्ये राष्ट्रीय बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, पंडित जवाहरलाल नेहरूंनी सिलिंगचा कायदा आणला, कुळ कायदा आणला, विनोबा भावेंनी भूदान आणलं आणि या देशातल्या सर्वसामान्य माणसाला मालक केलं। आणि त्या मालकाला मालक म्हणून राहण्याकरता कुठेही सावकारी पुढे येऊ नये म्हणून बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, आपल्या शत्रू राष्ट्र पाकिस्तानचे 2 तुकडे करण्याच्या अनुषंगानं असेल, गरिबी निर्मूलनाच्या अनुषंगानं असेल, असे वेगवेगळ्या भूमिकेमध्ये इंदिरा गांधी राहिल्या। या देशाचे तुकडे होऊ न देण्याकरता आणि दहशतवाद थांबवण्याकरताही त्यांचं मोठं योगदान राहिलं। त्यांना तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे नेतेही दुर्गा म्हणत होते, त्यांचं लौकिक आहे, त्यामुळे आयर्न लेडी ऑफ इंडिया असा त्यांचा इतिहासामध्ये त्यांची नोंद आहे। आणि त्यांच्या देशासाठी असणाऱ्या बलिदान हे देखील आपल्या लक्षात राहील, कारण महात्मा गांधी हे दहशतवादी हल्ल्यातला पहिला बळी हा राष्ट्रीय स्तरावरचा होता। तर त्यानंतर इंदिरा गांधी या देखील दहशतवादाच्या या पंतप्रधान असताना त्यांच्या शरीरावर ज्या गोळ्याची झाडल्या गेल्याच्यातून जी चाळणी झाली, त्यांचं ते बलिदान हे पंतप्रधान पदाची जबाबदारीचा निर्वाह करत असतानाच आहे, हे त्यांचं एक योगदान आहे। नंतरच्या काळात सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, सत्तेच्या मानगुटीवर दलाल बसलेला आहे आणि आता सत्ता दलाल चालवत आहेत, त्यामुळे सत्ता ही देशाच्या राजधानीत आणि राज्याच्या राजधानीत न राहता ही गाव समाजापर्यंत गेली पाहिजे, माणसापर्यंत गेली पाहिजे। म्हणून 73-74 घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं एक सत्तेचे विकेंद्रीकरणाचे स्वप्न ज्या माणसाने बघितलं, लायसन राज संपवून अधिक मोठ्या प्रमाणात स्टार्टअप सुरू करण्याची भारतामध्ये ज्यांनी सुरुवात केली आणि 21व्या शतकात आपल्याला घेऊन जाणार आहे आधुनिक भारताचे शिल्पकार, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला आज जगामध्ये आपल्या भारताची असणारी जी भूमिका आहे त्यामध्ये एकमेव योगदान आहे ते म्हणजे दिवंगत शहीद राजीव गांधीजींचं। आणि राजीवजींना या देशामध्ये 21व्या शतकात घेऊन जाणारा एक द्रष्टा नेता ही राजीवजींची आपल्या सगळ्यांमध्ये असणारी ओळख आहे। त्या नंतरच्या काळात औटघटकेचेही काही पंतप्रधान राहिले, कोणी 8 महिने, 6 महिने, 13 महिने याही कालावधी झाल्या। मात्र त्यानंतरच्या काळात अटल बिहारी वाजपेयी हेही देशाचे पंतप्रधान झाले। अटल बिहारी वाजपेयी हे दुसऱ्या पक्षाचे जरी असले तरी एक भारतीय नागरिक या नात्यानं अटल बिहारी वाजपेयी एक सभ्य, सुसंस्कृत आणि राजकारणात संवाद असला पाहिजे आणि लोकशाही टिकली पाहिजे ही कुठेतरी असणारी त्याची भूमिका आहे। वैचारिक दृष्टिकोनातून आमचे त्यांच्याशी मतभेद जरूर आहेत, मतांची भिन्नता जरूर आहे, मात्र एक सभ्य सुसंस्कृत असे एक व्यक्ती हा इतिहासामध्ये अटल बिहारी वाजपेयीजींचाही देखील नामोल्लेख आपल्याला हा आवर्जून करावाच लागेल। तदनंतरच्या काळामध्ये मनमोहन सिंग आणि नरसिंहराव
हे त्याच्या आधीच्या काळात जे आले त्यांनी जी खुली अर्थव्यवस्था स्वीकारली, जो गॅट करार जो स्वीकारला आणि एकंदरीत भारताच्या अर्थव्यवस्थेला जी उसळी मिळाली आणि आज जी अर्थव्यवस्था आपण तिचे फळं खातो आहोत, आज ज्या अर्थव्यवस्थेमुळे एक मोठं पोटेन्शियल आपल्या भारतामध्ये निर्माण झालं होतं, या सर्वांमध्ये त्या 1991 ते 96चा जो कार्यकाळ आहे, यामध्ये नवीन अर्थव्यवस्था आणि नवीन एक ऊर्जित अवस्था आपल्या सगळ्या अर्थव्यवस्थेला देऊन पुढे घेऊन जाण्याकरता राजीव गांधींच्या कामाला पुढे घेऊन जाण्याचं काम त्याही कारकिर्दीमध्ये झालं. मनमोहन सिंग साहेबांच्या काळात तर विचारायलाच नको, कारण हा प्रगतीचा आलेख होता. या सर्व पार्श्वभूमीवर या पायावर अधिक पुढे घेऊन जाता मनमोहन सिंगजींच्या कारकिर्दीमध्ये तेही आपण बघितलं. त्यामुळे शिक्षणाचा अधिकार, फूड सिक्युरिटी ॲक्ट, जनमाहितीचा अधिकार, त्यानंतर मिड डे मील योजना, फॉरेस्ट राईट ॲक्ट, अशा सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून जगामध्ये मंदी असताना भारताची अर्थव्यवस्था चांगली ठेवणं, रोजगार निर्मिती करणं, GDP हा वाढवून घेऊन जाणं, हा सगळा 10 वर्षाचं फार मोठं योगदान हे मनमोहन सिंग साहेबांचं आहे. देशामध्ये मनमोहन सिंग साहेबांचा नोंद जी आहे ती आपण भारतीय नागरिक ज्या प्रमाणात आणि ज्या आदराने आपल्याजवळ असली पाहिजे ती आपण घेत आहोत का, हा प्रश्न या निमित्ताने मी उपस्थित करतो. मात्र त्यांचं अनन्यसाधारण असणारं जे योगदान आहे, एक अर्थशास्त्री, एक भ्रष्टाचार अजिबात खपून न घेणारा, एक स्वच्छ आणि एक प्रामाणिक आणि गतिमान विकास करणारा, ही ओळख पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांची आहे. या सगळ्या प्रत्येक पंतप्रधानांच्या एक एक वेगवेगळ्या ओळखी आहेत. त्यामध्ये चंद्रशेखरजी असतील, देवेगौडाजी कुठे असतील, अजून काही इतरही पंतप्रधान आपल्या देशाला गुलजारनंदाजी पर्यंत झाले आहेत. त्यांचं एक वेगवेगळं सगळ्यांचं योगदान हे जरूर राहिलं आहे. मात्र आज 12 वर्ष एका खुर्चीवर बसल्यावर आज नरेंद्र मोदी यांना आपण काय संबोधित करावं, हा एक फार मोठा यक्ष प्रश्न हा एक भारतीय नागरिक या नात्यानं आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित झालेला आहे. 2014ला सत्तेवर येण्याच्या आधी हे काय बोलले, तर त्यांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात आम्ही 15 लाख रुपये टाकू. मिळाले का? नाही. दरवर्षी 2 कोटी युवकांना आम्ही रोजगार देऊ. मिळाला का? नाही. शेतमालाच्या लागत मूल्याच्या 1.5पट शेतमालाला भाव देऊ. मिळाला का? नाही. कृषीवर आधारित उद्योगांची एक मोठी चेन निर्माण झाली का? नाही. 100 स्मार्ट सिटी करू. झाले का? नाही. दहशतवादाचा विमोड करू. झाला का दहशतवाद? नाही. उलट पहलगामसारखे, पुलवामासारखे जे मोठे जे कांड झाले त्यातले आरोपी पण अद्यापपर्यंत मिळत नाही. त्यामुळे एकसारखे बदले काय 10 सर आणू वगैरे असं सगळं करून सांगितलं. मात्र आपल्या देशाची लढाईमध्ये आता लष्कर आपलं जिंकत असताना अमेरिकेतून फोन येतात आणि आपल्याला सरेंडर व्हावं लागतं, नरेंद्र सरेंडर अशा स्वरूपाचं बोलावं लागतं. हे दुःख आहे. त्यामुळे तेही करण्यामध्ये अपयशी ते ठरले आहेत. यासोबतच कुठे एक सिंह आला होता मेकअप इंडियाचा, तो सिंह जो आहे हा कुठे भंगारमध्ये जाऊन बसला ते समजत नाही. त्यामुळे स्टार्टअप गेलं, मेक इन इंडिया जे काय होता प्रपोजल ते गेलं. आता दुसऱ्या देशातूनच सगळे प्रोडक्ट हे आपल्याजवळ यायला लागले. म्हणे डिझेल जे आहे हे 35 रुपये दिला जाईल. आज डिझेल जे आहेत, पेट्रोल डिझेल हे 100च्या पुढे हे आता निघालेले आहे. पेट्रोल जे आहेत तेही 35 रुपयाला मिळेल. सिलेंडर जो आहे ते सिलेंडर 100 रुपयात मिळेल. असं सगळं सांगत असताना त्याची खूप एक मोठी शृंखला आहे, एक फार मोठी यादी आहे. आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले म्हटलं जातं. मात्र जो जसा बोलतो तसा जर वागला नाही तर ते पावलाचा वापर कसा करावा असा उद्धट प्रश्न या निमित्ताने करणं औचित्याचं ठरणार नाही. कारण मी मेरिटवर या 12 वर्षाच्या अनुषंगानं एक विश्लेषण आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता असल्याच्या अनुषंगाने बोलत आहे. आणि यामध्ये सर्वात मोठा अजून एक जो त्यांचा घोषणा होता 15 लाखासारखी 2 कोटी सारखी, ती होगी ना खाऊंगा ना खाने दूंगा. मात्र आता भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे, भ्रष्टाचाराची प्रकरणं एवढी वाढलेली आहे, सगळी व्यवस्था भ्रष्ट झालेली आहे, व्यवस्थाच अस्तित्वात राहिलेली नाही. आणि आता सरकार म्हणून व्यवस्था अस्तित्वात नसल्यामुळे आता लष्कराच्या म्हणजे आता हवेतून पेपर नीटचे आणावे लागतात आहे. नीटसारखे पेपर हे त्यांच्या कारकिर्दीत 71 वेळेस नीटचे पेपर जे आहेत हे फुटले. त्यासोबत मनमोहन सिंगजी अर्थव्यवस्था सक्षमतेने चालवत असताना जितना डॉलर रुपया गिरता है उतना पंतप्रधान गिरता है असं बेताल वक्तव्य करणारे
जे नरेंद्र मोदी होते यांच्या कारकिर्दीमध्ये आता डॉलरचा काय प्रकार चालला आहे ते आपण बघतो. तर इंधनाच्या टंचाईच्या वेळेस आपले कसे पहिले नफाखोरी कशी झाली, 77 कोटी रुपयाचा सरकारी कंपन्यांनी नफा कसा मिळवला, खाजगी लोकांनी तर मिळवला, हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. हम दो और हमारे दो या अनुषंगानं हे सरकार चाललं आहे. केवळ स्वतःच्या मुठभर उद्योगपती मित्रांकरता ही व्यवस्था जी आहे ती व्यवस्था चालवल्या जात आहे. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो आहे. साध्या समृद्धी महामार्गामध्ये 20,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला. आता शक्ती महापीठाच्या माध्यमातूनही मोठा भ्रष्टाचार उघडला आहे. आणि या सर्वांशी संबंध जो आहे, या गव्हर्नन्स नावाची आणि सत्य नावाची कोणतीही गोष्ट ही भारतामध्ये अस्तित्वात राहिलेली नाही. यासोबतच महागाई वाढलेली आहे आणि प्रत्येक व्यक्तीची दरडोई उत्पन्न आहे ते कमी झालेलं आहे. हे होत असताना शेतकरी असेल, सर्वसामान्य माणूस असेल, नोकरदार असेल, या सर्वांची आर्थिक स्थिती ही अत्यंत खराब झालेली आहे. शेतकरी हा बेजार आहे, युवक रोजगार नाही, त्यांना परीक्षा आहेत मात्र पेपर लीक आहे, डिग्री आहे मात्र रोजगार नाही, EVM आहेत पण पगार नाही, शेती आहे मात्र उत्पन्न नाही. अशी सगळी जी कोंडी या आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी करून ठेवली आहे ही वस्तुस्थिती आहे. हा राजकीय आरोप नाही, मी पुन्हा एकदा सांगतो, कारण विकासाचं मोजण्याचे सगळ्यांचे एकक उपलब्ध आहेत, अस्तित्वात आहेत. भारतरत्न डॉक्टर अमर्त्य सेन यांनी जो ह्युमन डेव्हलप इंडेक्स काढला होता, त्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये मानवी विकासाच्या निर्देशांकामध्ये भारत हा 2014पेक्षा आता खाली गेलेला आहे. हंगर इंडेक्स आहे, उपाशी लोक किती राहतात त्या हंगर इंडेक्समध्ये आपण खाली आलेलो आहेत. हॅपीनेस इंडेक्समध्ये आपण खाली आलेलो आहे. दरडोई उत्पन्नामध्ये आपण खाली आलेलो आहोत. आपल्यावरचं दरडोई जो कर्ज आहे हे वाढत चाललेलं आहे. ही अशी एकंदरीत ही परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीच्या अनुषंगानं या सरकारमध्ये कुठलाच राम नाही, याच्या कारकिर्दीमध्ये कुठलंच काम नाही आणि कायदा व सुव्यवस्थेपासून इतरांचे पक्ष फोडण्यापर्यंत ही गेलेली जी मजल आहे ही दुर्दैवी आहे. हा 12 वर्षाचा कार्यकाळ इतिहासामध्ये याची नोंद दुर्दैवाने अत्यंत चुकीच्या दिशेने भारताला घेऊन जाणार आहेत अशी नोंद यामध्ये राहणार आहे. आणि या नोंदीच्या अनुषंगानं त्याची फार मोठी किंमत ही भारताच्या सर्वसामान्य नागरिकांना ही दुर्दैवाने चुकवावी लागणार आहे. 12 वर्षानंतर तरी आता त्यांना शुभेच्छा देत असताना जी महाराष्ट्र संस्कृती आहे त्याच्या अनुषंगानं माझी त्यांना शुभेच्छा आहे आणि प्रार्थना देखील आहे की सुबुद्धी दे दयागणा, दुर्बुद्धी दूर कर. त्यांची सर्व दुर्बुद्धी जी आहे ही नष्ट करून पुढच्या काळात त्यांनी कुठेतरी आता आत्मक्लेशाचा भाग स्वीकारत असताना या सगळ्या चुका ज्या आहेत त्या दुरुस्त कराव्यात. मात्र ते चौकडून फसलेले आहेत. एप्स्टीन फाईलसारख्या फाईलमध्ये आपल्या देशाचा पंतप्रधानाचं नाव येतं, यासारखी दुर्दैवी बाब ही कुठलीच असू शकत नाही. हे देखील एक कडू असणारं सत्य आहे. आपण आपल्या घराचा किराणा कुठून आणायचं, आपल्या घरातलं भाजी शिजायचं तेल कुणाकडून घ्यायचं, कोणत्या पेट्रोल भरायचं, हे जर उद्या आपल्याला आपण न ठरवता जर शेजारी किंवा अजून कोणी दुसरा ठरवत असेल तर ती जशी लाचारी आहे, ती जशी गुलामगिरी आहे, तशीच आपण कोणा व्हेनेझुएलाकडून तेल घ्यावं का अजून कोणाकडून घ्यावं हे आता कोण ठरवतंय तर अमेरिका ठरवते. आणि आपले प्राईम मिनिस्टर जे आहेत हे गप्प आहेत, हे सिलेंडर आहेत. आणि या सिलेंडरच्या अनुषंगानं मी त्यांचा उल्लेख जो केला होता तो मी दलिंदर हा उल्लेख जो केला होता त्यावरून बराच वाद झाला, बरीच चर्चा झाली. मात्र ही शिवी नव्हती, हे कॅरेक्टर दर्शक आहे. आणि आज खरोखर अत्यंत वाईट स्थिती ही आपल्या देशामध्ये जी निर्माण झाली आहे, या सर्व स्थितीचं जे पाप आहे हे नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. त्यामुळे अशा पनोतीला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. या 12 वर्षाच्या कारकिर्दीनंतर इडापिडा टळो आणि बळीराजाची राज्य ही देखील आज एकीकडे प्रार्थना तर दुसरीकडे सुबुद्धी दे दयागणा, दुर्बुद्धी दूर कर ही असणारी शुभेच्छा वजा प्रार्थना ही देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. दुसरा विषय जो आहे तो या देशाची एकता व अखंडता हा सर्वात महत्त्वाचा एक गाभा आहे. आणि त्या अनुषंगानं विविधता में एकता ही भारत की विशेषता आहे, ही भूमिका भारताने स्वीकारली आहे. आणि ही भूमिका स्वीकारत असताना आपण सगळेजण सोबत जाऊ, पुढे जाऊ, सगळ्या भाषांचा आदर करू आणि एकता व अखंडता ही सर्वोपरी आणि सर्वोच्च अशा स्वरूपामध्ये भारत हा या भूमिकेवर आणि या भावनेवर जगत वागत आला आहे. समाजकारण, राजकारण, संविधान देखील याच आशयाचं कुठेतरी होत आलं आहे.
आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही अजिबात दहशतवाद खपवून घेणार नाही, ही असणारी भूमिका आहे. राजीव गांधींच्या जन्मदिनी 20 ऑगस्टला जयंती दिनी आपण सद्भावना दिवस म्हणून जगभरात देशभरात साजरा केला जातो. तेव्हा आपण सांगतो की कोणत्याही शपथ घेतो की कोणत्याही भांडणं न करता, कुठल्याही दहशतवादाचा, कुठल्याही हिंसेचा वापर न करता आम्ही परस्पर चर्चेतून प्रश्न सोडवू. ही एकंदरीत असणारी आपली पारंपरिक भूमिका आहे, ही असणारी आपली आध्यात्मिक भूमिका आहे, ही असणारी आपली स्वातंत्र्यानंतरच्या सरकारची भूमिका आहे. आणि ही भूमिका असताना आपल्या देशाचे तुकडे 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 करण्याच्या अनुषंगानं काही चळवळी या सुरू झाल्या होत्या. नॉर्थ ईस्ट जो आहे, राजीव गांधी जेव्हा प्राईम मिनिस्टर झाले त्यांच्या प्राईम मिनिस्टरच्या नंतरच्या काळात कुठे आसाम असेल, मिझोराम असेल, नागालँड असेल, या संपूर्ण नॉर्थ ईस्टमध्ये अशांतता होती. तिकडे पंजाबमध्ये खलिस्तानच्या माध्यमातून तिथे अशांतता होती. तामिळनाडूमध्ये इलम नावाच्या एका भूमिकेच्या अनुषंगानं तामिळनाडूमध्येही अशांतता होती. आणि यामध्ये प्रामुख्याने भारतापासून वेगळं होण्याची भूमिका काही दहशतवाद्यांनी स्वीकारली होती. आणि भारतापासून वेगळे होण्या याचा अर्थ काय, तर भारताचे तुकडे करणं ही त्यामागची भूमिका होती. याआधीच 15 ऑगस्टला आपला जो भारत होता याची एक फाळणी झालेली आहे आणि त्या फाळणीच्या वेळेस 10 लाख लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्या वेळेसची असणारी वस्तुस्थिती सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरदार बलवंत सिंग या सगळ्या मंडळींनी जो करार केला, त्या कराराच्या अनुषंगानं भारत हा वेगळा झाला, त्याचा इतिहास आहे. आणि गांधींच्या हत्येनंतर या देशाला डुबवणारे लोक कोण, तर या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखे जर विचार राहिले तर या देशामध्ये विष पेरला जाईल हे सांगून बंदी आणणारे सरदार वल्लभभाई पटेल होते. या सर्व मंडळींनी या भारताला पुढे राष्ट्र नावाची संकल्पना महात्मा गांधींनी दिली, म्हणून आपण त्यांना राष्ट्रपिता म्हणतो. आणि या सगळ्यांनी एक आपल्याला रस्ता दाखवला होता. आणि या रस्ता दाखवत असताना आपल्या राज्याचे एक मंत्री कधी पिस्तूल घेऊन बांधावर दिसतात, तर कुठे अजून काही कुठचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर शपथविधीमध्ये अडथळा येऊ नये म्हणून कुठेतरी लगेच फिनरल करायला गेलेले आढळतात. भ्रष्टाचार तर त्यांच्या नावावर अनेक प्रकरणे, आता कुंभमेळ्याचं मध्ये जाऊन घोळ करणे हा एक नवीन उद्योग आणि थाट त्यांचा सध्या सुरू आहे. असे गिरीश महाजन जे आहेत हे पंजाबला जातात आणि तिथे त्यांनी गेल्यानंतर त्यांनी दहशतवादाचं केलेलं जे समर्थन आहे, हे समर्थन हे अत्यंत चुकीचं आहे आणि ते अक्षम्य स्वरूपाचं त्यांचं असणारं हे समर्थन आहे. त्यावेळेस ऑपरेशन ब्लू स्टार जर झालं नसतं तर भारताचा एक तुकडा पडला असता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून ते कारस्थान जे होतं त्या कारस्थानाला थांबवण्याकरता इंदिरा गांधींनी उचललेलं अत्यंत कठोरतेचं ब्लू स्टार ऑपरेशन हा एक उचललेलं पाऊल होतं. त्यांनी ते दुःखद अंतःकरणाने ते पाऊल उचललं. त्यांनी त्या फाईलवर स्वाक्षऱ्या करत असताना साश्रू त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. मात्र याचे परिणाम जे आहेत हे व्यक्तिगत होऊ शकतात किंवा बौद्धिक दृष्टिकोनातून अत्यंत अवघड आहे. असं असतानाही केवळ आणि केवळ देशाचे तुकडे होणे राष्ट्र म्हणून ऑपरेशन ब्लू स्टारवर स्वाक्षरी केली. या सगळ्या मुवमेंटमध्ये आर्मीचे, लष्कराचे प्रमुख कोण होते, तर जनरल अरुण कुमार वैद्य होते. आणि त्यावेळेसच्या दहशतवाद्यांनी एक यादी बनवली की आता कोणाकोणाचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करायचं आणि त्या यादीमध्ये इंदिरा गांधींचं नाव होतं. आणि ऑपरेशन ब्लू स्टार झालं, अर्थात भारताचा तुकडा जो पडणार होता तो थांबला. आणि त्या पार्श्वभूमीवर ज्या घटना चुकीच्या घडल्या त्या चुकीच्याच आहेत. मात्र राजकारण अशा घटनेच्या अनुषंगानं करणं, जी महिला ही शहीद झालेली आहे, या अशावर त्यांनी केलेली जी टिप्पणी आहे ही टिप्पणी राष्ट्रविघातक आहे, देशद्रोहाची आहे. आणि अशा देशद्रोही वक्तव्याच्या गिरीश महाजनांना ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त करावं. ते स्वतःलाही जेम्स बॉन्ड समजतात आणि भारत सरकारकडून एक जेम्स बॉन्ड म्हणून सगळीकडून मिरवणारे जे डोवाल आहे हे ऑपरेशन ब्लू स्टारचा एक घटक होते, ते त्यांच्यावरही टीका करणार आहेत का, हा एक प्रश्न आहे. तेव्हा तत्कालीन यांची जी पितृसंस्था आहे त्यांची भूमिका काय होती ऑपरेशन ब्लू स्टारच्या अनुषंगानं ती त्यांनी समजून घ्यावी. ज्या एका ऑपरेशनमुळे आणि ज्या एका उचललेल्या पावलामुळे आपल्या देशाचे कर्तव्यावर असणारे आणि पदावर असणाऱ्या पंतप्रधानांचा बळी गेला, अशा बाबतीत इतकं संवेदनशील आणि इतकं विकृत बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि त्यांना जे पाठीशी घातलं जात आहे हे देखील आम्ही कदापि खपून घेणार नाही. त्यामुळे गिरीश महाजनांनी या संदर्भामध्ये ताबडतोब राजीनामा द्यावा. ते जातील त्या ठिकाणी आम्ही हा जाब आणि हा प्रश्न आणि त्यांच्या या विकृतीचा आणि देशद्रोहाचा आम्ही निषेध केल्याशिवाय राहणार नाही.
काल मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये लोकशाहीला काळिमा भासणारी, नव्हे तर आपल्या देशात आता लोकशाही शिल्लक नाही अशी दर्शवणारी एक अत्यंत चुकीची आणि अत्यंत विचित्र घटना घडली आहे. आणि यानंतर आता आपले घराचे सातबारे, आपल्या घराचे प्रॉपर्टी कार्ड, आपल्या शेतीचे कागदपत्र हे आता रातोरात बदलल्या जातील की काय? आणि कोणताही कायदा आणून आपल्याला बेघर केला जाईल का? आपली जमीन हिसकून घेतल्या जाईल का? आपल्या नोकऱ्या हिसकून घेतल्या जातील का? इथपर्यंत बोललं तरी अतिशयोक्ती होणार नाही. कारण कायद्याचं काम करतो आणि कायद्याचं पालन सर्वांनी करावं ही असणारी भूमिका आहे. मात्र आता कायदा विधा जो आहे हा गुंडाळून ठेवला गेला आहे. आणि लोकशाही आपण का म्हणतो? टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल हे सूत्र कशातून म्हणतो? तर वन मॅन वन वोट वन व्हॅल्यूच्या अनुषंगानं, आपण मतदानाच्या अनुषंगानं, निवडणुकीच्या अनुषंगानं आपण लोकशाही दिला म्हणतो. मात्र आता त्या निवडणुकींमध्येच वारंवार घोळ घालणं हा भारतीय जनता पक्षाचा आणि निवडणूक आयोगाचा हा या दोघांचाही हे असणारे रोजचं कारस्थान झालं आहे. वोट चोरी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, त्याचा डाटा दिला, सगळी माहिती आपल्याजवळ आहे. वोट चोर गद्दीछोड म्हणत असताना वोट चोरी झाली हे देखील सिद्ध झालं आहे. दुसरं SIRच्या माध्यमातून काय चाललंय देशभरामध्ये ते आपण बघतोय. आता या दोनच्या पलीकडे आता सीट चोरी सुरू झालेली, वोट चोरीच नाही. काल मीनाक्षी नटराजन यांचा जो अर्ज होता राज्यसभेकरता, त्यांचं नाव निश्चित झालं. त्या अत्यंत आदर्श स्वरूपाचं जीवन जगतात, एक विदुषी आहे, एक त्यागी आहे, उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांनी खासदारकी मागितली नाही तरी त्यांना ती पक्षाने देण्याचं ठरवलं, कारण ते एका विचारधारेचं आणि एका मोठ्या एकंदरीत संघर्षाचं त्या प्रतीक आहेत. एक सक्षम महिला म्हणून समर्पित भावनेतून त्या जगणाऱ्या एक विदुषी आहेत. आणि त्यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर माझ्यापेक्षा दुसऱ्याचा कोणाचा तरी विचार केलेला अधिक बरं राहील अशी भूमिका घेणाऱ्या एका कफल्लक आणि ज्यांना राष्ट्राशिवाय, समाजाशिवाय आणि संविधानाला अविरोध भारत निर्माण करण्याशिवाय त्यांच्याजवळ कोणतंही काम दुसरा त्यांचं स्वप्न नाही, त्यांच्याजवळ कोणती प्रॉपर्टी नाही, त्यांच्याजवळ कोणती सत्ता नाही, त्यांनी विवाह देखील केलेला नाही. आणि या सगळ्या समर्पित अशा एका व्यक्तीने, एका विदुषीने, एका महिलेने अर्ज भरल्यानंतर त्यांच्यावर काल जे ऑब्जेक्शन घेतले गेले, तिथे अर्ध मंत्रिमंडळ आलं मध्य प्रदेश सरकारचं आणि अर्ध्या मंत्रिमंडळाने येऊन त्या ठिकाणी जो दबाव आणला आणि त्या दबावाच्या अनुषंगाने जे खोटे मुद्दे उपस्थित केले, त्या खोट्या मुद्द्याला निवडणूक आयोगाच्या रिटर्निंग ऑफिसरनी प्रतिसाद दिला. ही लोकशाहीला काळिमा भासणारी बाब आहे. काय मुद्दे सांगितले? तर ॲफिडेविटवर शिक्के नाही. अरे निवडणूक आयोगाने जे ॲफिडेविट बाहेर रिटर्निंग ऑफिसरनी बाहेर कार्यालयाच्या बाहेर लावले, तिथे सगळ्या पानावर शिक्के आढळून येतात. मात्र असे खोटे मुद्दे घेऊन प्रारंभी तो अर्ज खारिज करण्याचा प्रयत्न केला. नंतर एक नोटीस दाखवल्या गेली. कोणची नोटीस आपल्याला सादर करायची आहे, तर नोटीस सादर करायची आहे तर ती अटेस्टेड असली पाहिजे, ती अधिकृत स्वरूपाची असली पाहिजे. तिच्या सर्टिफाईड कॉपीज ज्या आहेत, या सर्टिफाईड कॉपी हे देणं अपेक्षित आहे. मात्र कुठलीही सर्टिफाईड कॉपी नाही. कोणत्या तरी व्हॉट्सअपवर आलेला जो एक कागद होता त्याची झेरॉक्स काढून त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं गेलं आणि ते प्रकरण धादांत खोटं आहे. एका पक्षाच्या संबंधित कुठल्या तरी एका व्यक्तीने 10 वर्षापूर्वी कुठली तरी एक भांडण होतं, त्या भांडणाची प्रायव्हेट फौजदारीच्या अनुषंगानं कोर्टात मॅटर सादर केलेला आहे. कोर्टाने तो सादर मॅटरनुसार आपलं म्हणणं काय आहे एवढी माहिती जी आहे ती मीनाक्षी नटराजन यांना मागितलेली आहे. FIR झालेला नाही आणि FIRच जर झालेला नाही तो लिहायचा कशाला? त्यामुळे त्याच्यात तो लिहिलेला नव्हता, कारण FIR दाखल झालेला नाही. FIR कुठल्याही प्रकारचं नसल्याचं देखील सांगितलं मात्र निवडणूक आयोगाने आणि त्यांच्या रिटर्निंग ऑफिसरनी काही ऐकलं नाही. आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं कुठलंही कारण नसताना ॲफिडेविट जे आहे त्याच्यात जर काही उणिवा असतील तर त्यांनी खोटं ॲफिडेविट दाखल केलं म्हणून कोर्टात केस टाका. त्यांना खोट्या ॲफिडेविटच्या अनुषंगाने शिक्षा होईल. आणि ॲफिडेविट जे आहे या ॲफिडेविटवर कधीही अर्ज खारिज होत नाही. तुमचा जो मूळ अर्ज आहे त्या मूळ अर्जाच्याच अनुषंगानं हा अर्ज खारिज होत असतो. मात्र काल जो घटनाक्रम आहे एकंदरीत आणि जे खोटं कोभांड रचून जो एका महिलेचा, एका विदुषीचा जो अर्ज नाकारला गेला, हा एकटा त्यांचाच नाकारलेला अर्ज नाही, तर आगामी काळात तुमचे, माझे, आपल्या सर्वांचे मूलभूत अधिकार हे नाकारल्या जातील. आणि जे सत्तेतील मदमस्त आहेत यांना पाहिजे ते सर्व करून घेतील. ही असणारी यामागची एक संदेश हा कुठेतरी आहे.
आणि या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असताना आता तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना आणि भारताच्याही नागरिकांना सगळ्यांना आपल्याला लोकशाही वाचवण्याकरता पुढे आलं पाहिजे, ही काँग्रेस पक्षाचा हे आव्हान आहे. आज संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणाले की काँग्रेस पक्षाच्या झेंड्यासोबत इतर जे छोटे पक्ष आहेत जे काँग्रेसपासून दूर गेले त्यांनी एकत्र यावं, त्यामध्ये तृणमूल काँग्रेसनी सोबत यावं, राष्ट्रवादी काँग्रेसनी सोबत यावं आणि भाजप विरोधात एक मूव्ह करावं. इंडिया अलायन्स जेव्हा स्थापित झालं तेव्हा इंडिया अलायन्सचा तोच गाभा आहे आणि त्या गाभ्यावरच 2024 पासून इंडिया अलायन्स काम करत आहे. पण तुम्हाला असं वाटतं तृणमूल सोबत राष्ट्रवादी काँग्रेसनी सुद्धा सोबत यावं? या भाजपच्या विरोधात मोठ बांधत असताना जिथे संवाद आहे, जिथे आपसी सामंजस्य आहे आणि ज्यांचा संविधानावर विश्वास सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची इंडिया अलायन्सची पहिलीची विलिनीकरणाचा विषय जो आहे तो या वेळेस मुद्दा नाही. इंडिया अलायन्सची भूमिका आहे सर्वांनी मिळून हे भारतीय जनता पक्षाच्या आपण लढावं. ते त्यांचं मत आहे. नाही, ते ह्या जर तरला काही विषय नाही. मला अशा प्रकारचा प्रस्ताव आहे की नाही हे मला त्याची कल्पना नाही. भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते नेहरूंच्या मोदींची तुलना करतात. मेरिटवर करावी. नेहरूंनी या देशासाठी काय काय आणलं? नेहरूंनी IIT आणली, नेहरूंनी पंचवार्षिक योजना आणली, नीती आयोग नेहरूजींनी आणला, नेहरूजींनी अजून कुठे भाभा अणुसंशोधन केंद्रासारखी केंद्र आणली. त्यांच्या काळात लिटरसी किती वाढली, त्यांच्या काळात रोजगार किती वाढले, त्यांच्या काळात शाळा किती वाढल्या, त्यांच्या काळात रस्ते किती वाढले, त्यांनी डेमोक्रेसीसाठी त्यांचं योगदान काय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आज त्यांचा काय उल्लेख होतो, हे जे वेगवेगळे पंतप्रधान वेगवेगळ्या देशाचे त्यांच्याबद्दल काय बोलतात, त्यांच्याजवळ किती डिग्र्या होत्या आणि त्यांनी किती पुस्तकं लिहिली, ते किती वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता जेलमध्ये राहिले, हा सगळा त्यांचा आलेख आहे. आणि यांची डिग्री कुठली आहे काय आहे याचा उल्लेख नसणारी एक बाजू आहे. त्यांचा एकी वर्गमित्र नाही ती एक बाजू आहे. आणि यांचे जे संशोधन आहे तेही आपल्याला माहिती आहे की नालीमधून गॅस करून चहा बनवण्यासारखे किंवा ढगातून विमान नेला की रडारवर दिसत नाही किंवा डिजिटल कॅमेरा खूप आधी आणण्यासारखे असे जे बाब आहे याच्यामध्ये तुलना व्हायला काही हरकत नाही. तुमच्या पक्षातील सुद्धा अनेक पदाधिकारी तुमच्यावरती नाराज आहेत, त्यांनी दिल्लीला तक्रारी केल्या अशा पद्धतीची माहिती आहे. काही त्या नाराजांशी तुमचं बोलणं वगैरे झालं? नाही, अशी कुठलीही नाराजी असण्याचा प्रश्नच नाही. संघटन सृजन जी प्रक्रिया आहे ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातूनही चालवल्या गेली आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे वेगवेगळ्या जिल्ह्यात देशभरातील निरीक्षक आले. त्यांनी त्या जिल्ह्यामध्ये तळ टोकला आणि त्यांचे अहवाल त्यांनी AICC सादर केले. त्या अनुषंगाने झालेली प्रक्रिया आहे आणि या संदर्भात कुठेही नाराजी नाही. दोन भागांमध्ये भाजपला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अजिबात भारतातले नागरिक जे आहेत ते जवळ करत नाही, किंबहुना त्यांना जास्तीत जास्त दूर ठेवतात आणि त्यांच्या अत्यंत विरोधात आहे. एक श्री पेरियार यांच्या माध्यमातून निर्माण झालेली जी साऊथ इंडियातली दक्षिणेतली जी चळवळ आहे त्या चळवळीचे सर्व जे लोक आहेत ही संघावर आणि भाजपच्या अगदी विरोधात आहेत. तशाच पद्धतीने इतरही काही ज्या संघटना आहेत राजकीय पक्ष तेही आहेत. मात्र विशेष करून अजून मला सांगायचं आहे की जो पंजाब आहे या पंजाबमधील जी तिथली असणारी जे नागरिक आहेत या सर्व नागरिकांचा कडकडून विरोध जो आहे हा संघाला आहे आणि भाजपला देखील आहे. त्यामुळे या पक्षाची लोक कशी आहेत, ही कशी भांडणं लावतात याचा एक लंबा ब्यौरा हा त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे आजपर्यंत आपण बघितलं असेल पंजाबमध्ये कधीही भाजप जी आहे ही पनपली नाही. त्याचं कारणच असं आहे की तिथला असणारा सगळा जो वारसा आहे, जसं आपण महाराष्ट्र धर्म म्हणतो तसं ते पंजाबीयत जी आहे ही पंजाबीयत भारतीय जनता पक्षाची आणि संघाचं प्रारूप स्वरूप हे त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे ते त्यांना या भारतीय जनता पक्षाच्या कटात ते कुठल्याही पद्धतीने ते अडकू शकत नाही, ही त्यांच्याबद्दल असणारी माझी खात्री आहे. आपल्याला श्री पेरियार यांच्या माध्यमातून तामिळनाडूमध्ये आपण सगळेजण जाणतो जे निर्विवाद आहेत आणि पंजाबीयत जी देखील आहे ती संघाला आणि RSSला
ती लांब ठेवणाऱ्या तो विचार आहे आणि त्यांना ते पुरते ओळखून आहेत. सर, टेम्पोचे सगळे गेट पोलिसांनी बंद केलेले आहेत आणि मोठा फौजफाटा सुद्धा पाहायला मिळतोय. असा काही इशारा तुम्ही आधी दिलेला होता का? म्हणजे स्वातंत्र्य आपण स्वातंत्र्यात आहोत का हाच एक प्रश्न आहे. आणि अशा पद्धतीनं एका राजकीय पक्षाला येऊन गेट थांबवणे, बॅरिगेट लावणे हा नित्यनियमाचा यांचा झालेला हा उद्योग आहे. त्यामुळे आपण पारतंत्र्यात चालले आहोत का हा कुठेतरी असणारा याच्या अनुषंगाने एक प्रश्न आपल्या माध्यमातून मला विचारावासा वाटतो. त्यामुळे कुठे आम्ही गैरकृत्य केलं तर आमच्यावर तुम्ही कारवाई करा, जेलमध्ये टाका. मात्र सत्याग्रह आमचा अधिकार आहे आणि आज त्यांनी या ठिकाणी येऊन ते का आले तर त्यांना काल केलेली जी मीनाक्षी नटराज यांचा जो अर्ज जो ज्या पद्धतीने रिजेक्ट केला त्यानुसार आज देशभरातल्या सगळ्या काँग्रेस कमिटींच्या पुढे आज कुठेतरी ब्लॉक करावं, त्यांना आंदोलनं करू देऊ नये किंवा हा मुद्दा उचलू देऊ नये अशी असणारी दंगदापट आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये गळचपी काय असते हे या निमित्तानं समोर दिसतं आहे. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है असं म्हटल्यास चुकीचं ठरणार आहे. जे तुमचे उमेदवार हर्षदीप देशमुख हे मॅनेज झाले असे यशोमती ठाकूर जे पक्षाचे नेत्या म्हणतायत, कारण ते ICU मध्ये आहेत, ते इंटरव्ह्यू देत आहेत आणि त्यांनी 15 ते 20 कोटी रुपये इथून ते मॅनेज झाले असं ते म्हणतात. त्यांच्याशी मी याबाबत चर्चा करेल आणि त्यांनी जर असं म्हटलं असेल मी त्यांच्याशी चर्चा करेल. यशोमतीताई या आमच्या नेत्या आहेत, काँग्रेसच्या केंद्रीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वर्किंग कमिटीच्या सदस्या देखील आहेत आणि त्या अमरावती या निवडणुकीच्या त्या निरीक्षक देखील आहेत. त्यामुळे त्या निरीक्षक आहेत आणि त्या अत्यंत सक्षम आहेत आणि ते या संदर्भामध्ये ज्या काही सूचना करतील त्या सूचनांच्या अनुषंगानं या पक्ष जो आहे हा त्यांना प्रतिसाद देईल आणि त्यांना साथ देईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं देखील म्हणतात की काँग्रेसने शिखांवरती खूप अत्याचार केला आहे. मूळ मुद्दा जो आहे तो दहशतवादाचं आपण समर्थन कसं करता हा आहे. कुठेही हिंसा झाली असेल तर ती हिंसा चूक आहे आणि या संदर्भात राजीव गांधींनी, राहुल गांधींनी, सोनिया गांधींनी या संदर्भामध्ये जी सहिष्णुतेची भावना आहे, जी या संदर्भात झालेल्या घटनांच्या अनुषंगानं जी माणुसकीची आणि जी अत्यंत आध्यात्मिक भूमिका आहे ही वारंवार त्यांनी जाहीर केलेली आहे. त्यांचा अधिकार आहे, ते काय बोलले नाही बोलले याची मला कल्पना नाही. मात्र इंडिया अलायन्सचे ते एक आमचे घटक पक्ष आहेत आणि त्यांना त्यांच्या घटक पक्षाच्या अनुषंगानं त्यांना त्या ठिकाणी त्यांचा मुद्दा उपस्थित करण्याचा पुन्हा नाही. या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती सरळ सरळ आहे की संविधान सांगतंय की निवडून आल्यानंतर संसदीय दलाचा प्रमुख हा कोण पंतप्रधान होणार, कोण मुख्यमंत्री होणार ठरवल्या जाईल. त्यामुळे जे अनकॉन्स्टिट्युशनल आहे त्या सगळ्याची पाठराखण कोण कोण कसं कसं करतंय ते आपल्या समोर आहे. सर, गेली 12 वर्षे आता आपण बघतोय की भाजप सत्तेमध्ये, मात्र 12 वर्षात एकच प्रश्न विचारला, 70 वर्ष काँग्रेसने काय केलं. मात्र ही जी टीका आहे किंवा जी सोशल मीडिया टीका होते, कशावर टीका होते, काँग्रेस कमी पडते की आपली काय केलं सांगण्यामध्ये? नाही, कमी करायला काय की जे डोळ्याच्या समोर स्पष्ट दिसतंय त्यामुळे सांगण्यामध्ये कोणी कमी पडलं किंवा कोणी दाखवण्यामध्ये कमी पडलं तर याही पेक्षा सत्य काय आहे, आपण सत्याचा सगळ्यांनी मागोवा घेतला पाहिजे. सत्य आणि अहिंसा हे दोन मूलभूत स्वरूपाचे मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांवर आपण सखोलतेने कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. आणि हा जो प्रोपगंडा जो आहे, अपप्रचार आहे, या अपप्रचाराचा कार्यकाळ संपला आहे आणि आता सर्वाधिक ज्या आहेत ते 70 वर्षात काँग्रेसने काय केलं यासारख्या अनेक संशोधनं ही सुरू आहेत. आपण वेगवेगळ्या सर्च इंजिनवर जाल तर आपल्याला आढळेल की 70 वर्षातलं योगदान जे आहे हे आता भारतातला तरुण आणि नागरिक शोधत आहेत. एवढंच नाही तर इंदिरा गांधी, राजीव गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आदी इत्यादी जे या देशाला उभे करणारे जे लोक आहेत यांचं चरित्र कसं होतं आणि यांचं योगदान काय आहे हे देखील सांगण्यात जात आहे. ही मोठ्या प्रमाणावर ही जी पुस्तकं आहेत ही पुस्तकंही खरेदी केल्या जात आहेत. त्यामुळे या सगळ्यातून आता या प्रोपगंडातून सत्य जे आहे आणि जो इतिहास आहे तो इतिहास आता कोणाचा मोहताज नाही, हा निश्चित लोकांपर्यंत पोहोचेल. सर, हिंदी में जरा ब्रीफ कर दीजिए. जिस तरह से पंतप्रधान नरेंद्र मोदी को 12 साल कंप्लीट हुए, नेहरू जी की कंपैरिजन किया जा रहा है प्रधानमंत्री मोदी, कैसे देखते हैं? हिंदी नंतर घ्यायचं का आपण आता ते
हिंदी SIRच्या अनुषंगानं आम्ही एक मोठी मोहीम हाती घेतलेली आहे. SIRची ज्या दिवशी कार्यशाळा झाली त्याच दिवशी आम्ही आपल्याला सर्वांना ब्रीफ केलं होतं आणि 288 मतदारसंघामध्ये BLA 1 आमचे नियुक्त झालेले आहे. BLA 2 नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मॅपिंगमध्ये आमचे BLA 2 जे आहेत त्या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत आणि SIRच्या अनुषंगानं कुठल्याच पद्धतीनं या ठिकाणी आम्ही मतदारांना, खऱ्या नागरिकांना यापासून वंचित राहू देणार नाही. यासाठी उठा सर जागे व्हा ही असणारी आमची एक कॅम्पेन लाईन आहे आणि ती आम्ही पुढे घेऊन जात आहोत. मात्र यामध्ये मला अजून एका वेगळ्या मुद्द्याच्या अनुषंगानं आपलं लक्ष वेधायचं आहे. ते म्हणजे वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्र धर्माचा अविभाज्य एक घटक आहे आणि वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान हे आम्हाला सर्वांना आपल्याला मान्य आहे. किंबहुना संविधानाचा विचार आणि या संप्रदायाचा विचार हा वेगळा नाही. दुरितांचे तिमिरदाव विश्वस्व दर सूर्यपाव, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातं, हे सूत्र असेल किंवा तुकाराम महाराजांच्या जे सगळ्या संदर्भ असतील, हाच एकंदरीत काँग्रेसचा देखील संदर्भ आहे, संविधानाचा देखील आहे. आणि हे तत्त्वज्ञान भारतीय जनता पक्षाला टिकून ठेवायचं आहे का, हा एक मोठा एक प्रश्नार्थक चिन्ह हे या निमित्तानं उपस्थित झालं आहे की SIRची प्रक्रिया ही जेव्हा दिंडीचा कार्यकाळ असतो, जेव्हा लाखो करोडो भाविक हे दिंडीत बसतात, ते पांडुरंगाच्या दर्शनाकरता जेव्हा जातात, त्याच दरम्यानच्या कालखंडामध्ये SIRचा कार्यक्रम लावलेला आहे. म्हणजे जे वारकरी संप्रदायाचे आहेत यांची नावं तुम्हाला SIRमधून काढून टाकायची आहेत का, हा त्यामागचा असणारा प्रश्न नव्हे, तर हे त्यामागचं असणारं काढून टाकायची हे त्यामागचं असणारे उत्तर आहे. याला अधिक बळकटी देणारा देखील एक मुद्दा सांगू इच्छितो की समाजामध्ये विष पेरण्याच्या अनुषंगानं सकल हिंदू संमेलनं वेगवेगळ्या परिसरात महाराष्ट्रभरात घेतल्या गेली. या सकल हिंदू संमेलनाला कोण आलं? आमच्या वारकरी संप्रदायातले हरिभक्त पारायण म्हणून कोणाच्या महाराजांना बोलवलं नाही. यामध्ये तुकडोजी महाराजांचा, गाडगे महाराजांचा, संत कबीरांचा, बसवेश्वरांचा, महानुभाव पंथात, चक्रधर स्वामीच्या महानुपंथातला यामधलाही कोणता विचार सांगणारा साधू संत बोलवले नाही. तर यावेळेस यांनी भाडोत्री लोक आणले, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून भाडोत्री लोक आणले, डेकोरेशन केलेले लोक आणले, स्वतःला साधू म्हणून घेणारे लोक आणले आणि याच लोकांना आणून त्यांच्याच तोंडून सकल हिंदू संमेलनामध्ये यांनी जो प्रोपगंडा केला. याचा अर्थ काय की UP बिहारमधून आपण पैसे देऊन पगारी माणसं आणून सकल हिंदू संमेलनात भाषणं ठोकायला लावतात, विष पेरायला लावतात. मात्र वारकरी संप्रदायाच्या आणि इतर या सर्व महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र धर्माशी निगडीत असणाऱ्या कोणत्याच आध्यात्मिक माणसाला आपण घेऊन जात नाही. याचा अर्थच आहे की हा सर्व विचार भाजपला नकोसा आहे आणि त्या नकोसा असणाऱ्या विचाराच्याच अनुषंगानं या दरम्यानच्या काळामध्ये SIRचा कार्यक्रम त्यांनी लावलेला आहे. मी आता हिंदी करून लंबी झाली. नहीं, एक रिकॉर्ड तोड़ना न तोड़ना अपनी जगह की बात है. ये 12 साल जो है भारत के लिए पनौती साबित हुए हैं. जो भी वादा था, आप मुझे भाई और बहनों, आप मुझे 50 दिन दो, 50 दिन में यदि सब ठीक नहीं हुआ तो मैं फांसी ले लूँगा, ऐसा बोलने से लेके तो 2 करोड़ युवाओं को रोजगार, हर व्यक्ति के अकाउंट में 15 लाख रुपए डालेंगे, किसान के लागत मूल्य से 1.5 रुपये दाम उसको देंगे, 100 स्मार्ट सिटी लाएंगे और ब्ला 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 तमाम जो चीज़ें हैं, ये बार बार लगातार झूठ बोलने वाला ही एक कार्य ये 12 साल में पिछले उनको देखा गया. ये सारे कार्यकाल में जो अंतर्राष्ट्रीय जो पैरामीटर्स है, जिसमें ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स है, हैप्पीनेस इंडेक्स है, हंगर इंडेक्स है, GDP इंडेक्स है, ड्रॉप आउट लड़कों का जो रेशियो है वो है, स्त्री पुरुष समानता के साथ जेंडर रेशियो है, ये सारे में भारत पिछड़ता हुआ नज़र आ रहा है. और हर व्यक्ति का जो आय है वो कम हो रही है और महंगाई जो बढ़ रही है, ये सारा जो हुआ है ये मोदी की गलत नीतियों के कारण हुआ है. इंडिया अलायंस की बैठक हुई, उसमें अभी शिवसेना का ये कहना है, उद्धव ठाकरे की शिवसेना का, कि संजय राउत का कहना है कि जो छोटी छोटी पार्टियां जो कांग्रेस से ही अलग हुई थी उनको अब कांग्रेस के साथ जुड़ जाना चाहिए ताकि वो बीजेपी को कड़ा मुकाबला दे सके. वो उनकी राय है. लेकिन आपको क्या लगता है? नहीं, वो मुझे लगने की बात नहीं, उनकी वो राय उन्होंने जाहिर की है. कांग्रेस में आना चाहिए क्योंकि मूल विचार नहीं, उन्होंने उनकी राय रखी है. सबने मिलके, और केवल राजनीतिक दलों ने नहीं तो सारे नागरिकों ने मिलकर भारतीय जनता पार्टी के
खिलाफ लड़ना चाहिए, ये हमारी राय है। तो वहीं कल पृथ्वीराज चौहान ने भी मीडिया से बात करते हुए कहा कि इंडिया अलायंस में खुद कहीं ना कहीं दरार है, हमें वो दरार पूरी करनी चाहिए, कंप्लीट करनी चाहिए। लोगों ने जो मैंडेट दिया है वो हम कहीं मुझे ना कहीं- उनके स्टेटमेंट की जानकारी नहीं है। सर आपने एसआर को लेकर कहा कि वारकरियों को जब वो दिल्ली के लिए जाते हैं उसी टाइम उनको महाराष्ट्र धर्म जो है उसमें बहुत बड़ी अहमियत वारकरी संप्रदाय की है, मगर ये संप्रदाय का हमारा महाराष्ट्र का सबसे बड़ा जो त्यौहार होता है समझ लीजिए या यात्रा होती है, वो दिंडी की एक प्रक्रिया होती है, और उस दिंडी की जब प्रक्रिया चल रही है उसी वक्त एसआईआर लगाया जा रहा है। तो ये भारतीय जनता पार्टी की साजिश है ताकि जो हमारा वारकरी संप्रदाय का विचार वाला आदमी है वो उसको वोट से वंचित रखा जाए, और महाराष्ट्र को ये अलग तरीके से जो एक फिलॉसफी और तत्वज्ञान एक जहर घोलने का प्रयास करते हैं, उसी साजिश की वो एक कड़ी है। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।